शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊनही काहीच साध्य करू शकले नाहीत. हा प्रश्न आज राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडच्या पराभवापेक्षा अधिक ठळक चर्चा झाली ती पवारांची पावर कमी झाल्याची. काकांचं मावळतं नेतृत्व आणि पुतण्याचं उगवणारं नेतृत्व या दोन्ही छटा मतदारांनी या निवडणुकीत नाकारल्याचं चित्र दिसतं. पुण्यातील 165 जागांपैकी भाजपने तब्बल 120 जागा जिंकल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 26 जागांवर समाधान मानावं लागलं, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 3 जागा मिळाल्या. पिंपरी चिंचवडमध्येही असाच धक्का बसला. 128 पैकी भाजपने 84 जागांवर विजय मिळवला. अजित पवारांच्या पक्षाला 37 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था दोन्ही राष्ट्रवादींची झाली आहे. काकांनी आता थांबावं असं म्हणणाऱ्या पुतण्यापासून ते काकांच्या अनुभवाची गरज असल्याचं मान्य करणाऱ्या पुतण्यापर्यंत अजित पवारांच्या भावनिक छटा राज्याने पाहिल्या. पण या सगळ्याचा मतपेटीत काहीही फायदा झाला नाही. महायुतीत सत्तेत असूनही अजित पवार महापालिकेत चमक दाखवू शकले नाहीत, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राज्यभरात अक्षरशः झंझावातात उडालेला किल्ला दिसतो. आता प्रश्न असा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवार महायुतीसोबत जाणार का? राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार का? एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, आजही अनेक नेते आणि कार्यकर्ते मानतात की राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याची ताकद शरद पवारांकडेच आहे. कधी कधी 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागं यावी लागतात असं राजकारण सांगतं. आणि हे राजकारण पवारांना फक्त कळत नाही, तर खोलवर उमगतं. इतिहास याचा साक्षीदार आहे. पवारांची पावर संपली की नव्या डावपेचांची सुरुवात होतीये याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेल. तोपर्यंत पवार कुटुंबाच्या भविष्याची चर्चा मात्र थांबणार नाही हे नक्की.